धनु राशी 21 ते 27 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी, जुलैचा चौथा आठवडा तुमच्यासाठी भाग्य आणू शकतो। जीवनात सुरू असलेल्या समस्या सोडवता येतात। या आठवड्यात गुरु मिथुन राशीत राहील, यासोबतच ग्रहांचा राजा सूर्य बुधासोबत कर्क राशीत राहील। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तयार होणाऱ्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर बुद्धादित्य, मालव्य, नवपंचम, विपरीत, गजकेशरी, गजलक्ष्मी, शशी आदित्य, महालक्ष्मी असे राजयोग तयार होत आहेत। अशा परिस्थितीत जाणून घेऊया धनु राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। धनु राशी, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा असू शकतो। नवीन प्रकल्प किंवा कामासाठी योजना आखल्या जातील। नोकरीत बढतीची शक्यता आहे। पैशाचा सतत ओघ राहील। कौटुंबिक जीवनात काही मुद्द्यांवरून वाद होऊ शकतात, परंतु तुम्ही ते हुशारीने हाताळाल। प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल। विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल। आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळाची सहल शक्य आहे। तुम्ही शारीरिकदृष्ट्या उत्साही राहाल। धनु राशी, आठवड्याची सुरुवात तुमच्या आयुष्यात उपयुक्त ठरतील अशा कौशल्यांवर लक्ष केंद्रित करून करा। आता बुध वक्री असल्याने तुमच्याकडे तुमच्या शिकण्याच्या प्रक्रियेला ताजेतवाने करण्याची किंवा गोष्टी बदलण्याची संधी आहे। कोणत्याही चुकांचे विश्लेषण करा आणि तुम्ही जे शिकलात त्याचा वापर नवीन प्रक्रिया लागू करण्यासाठी करा। मंगळवारी कर्क राशीतील चंद्र तुमचा अधिपती गुरुशी जोडला जातो, ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूप आनंददायी असतो। जेव्हा नवीन संकल्पनांवर प्रभुत्व मिळवणे सोपे वाटते। 22 तारखेला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर 24 तारखेला अमावस्या येते। सिंह राशीची ऊर्जा तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा विस्तार करण्यास, तुमच्या प्रतिभेचा शोध घेण्यास आणि पुढे जाण्यासाठी मजबूत संबंध विकसित करण्यास मदत करते। तर आठवड्याच्या शेवटी कन्या राशीचा चंद्र तुम्हाला इतरांसोबत चांगली काम करण्यास मदत करतो, कारण मंगळ त्याच राशीत असल्याने तुम्ही इतरांबद्दल जागरूक कसे राहायचे आणि त्यांच्याशी कसे वागायचे हे शिकत आहात। ग्रहस्थिती पाहता धनु राशीसाठी जुलैचा नवीन आठवडा चांगला असणार आहे। या आठवड्यात तुम्हाला सावधान देखील राहण्याची गरज आहे। तुमचे विरोधक सक्रिय होऊ शकतात। देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे, मात्र तुमचा खर्चही तितकाच होऊ शकतो। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे। 21 जुलैपासून चंद्र वृषभ राशीत आहे। लक्ष दिनचर्या आणि कार्यक्षमतेवर आहे। तुम्ही या ऊर्जेचा वापर प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी करू शकता। तर 22 जुलै ते 23 जुलै दरम्यान चंद्र मिथुन राशीत संक्रमण करेल। त्याच राशीत गुरु आणि नंतर शुक्र यांच्या संयुक्त विद्यमाने टीम प्रोजेक्ट, विक्री, लेखन किंवा नेटवर्किंगसाठी हे चांगले आहे। सहयोगी प्रयत्नांमधून संधी मिळू शकतात। 24 जुलै ते 25 जुलै दरम्यान चंद्र कर्क राशीत असेल। यामुळे कामात भावनिक अडचणी येऊ शकतात। तुम्ही आवेगपूर्ण निवडी टाळाव्यात। 26 जुलै ते 27 जुलै दरम्यान चंद्र सिंह राशीत असेल। यामुळे सार्वजनिक भाषण, विपणन आणि नेतृत्व भूमिका अनुकूल आहेत। तुम्ही तुमचे कौशल्य आत्मविश्वासाने दाखवावे। धनु राशी, या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप चांगले आहे। प्रेम आणि मुलांची परिस्थिती खूप चांगली राहील। व्यवसाय खूप चांगला राहील। जीवनसाथीही चांगला राहील। नोकरीची परिस्थिती देखील खूप चांगली असेल। आठवड्याच्या सुरुवातीला शत्रू देखील मित्रांसारखे वागू शकतात। तुम्हाला ज्ञान मिळेल। तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद मिळेल। मध्यभागी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीचा सहवास मिळेल। प्रेमी भेटतील। नोकरीची परिस्थिती मजबूत असेल। सिंह राशीचा हंगाम 22 जुलैपासून सुरू होत आहे आणि साहस, शिक्षण, प्रकाशन आणि नवीन दृष्टिकोनांसाठी एक द्वार उघडतो। तुमच्या दूरदृष्टीला विस्तारित करणाऱ्या आणि तुमच्या ध्येयाच्या जवळ असणाऱ्या श्रद्धा आणि कल्पनांना हो म्हणायची ही वेळ आली आहे। 25 जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या धनु राशी तुम्हाला एक विशिष्ट दृष्टिकोनासाठी वचनबद्ध होण्यास आमंत्रित करते। तुम्ही ज्या स्वप्नाचे अनुसरण करण्यास तयार आहात ते निवडा। ज्या सत्यासह तुम्ही बांधण्यास तयार आहात ते निवडा। तुमच्या कुतूहलाला पुढील दिशेने आकार देऊ द्या। तुमच्या विश्वासाने तुमचे भविष्य बोलत आहे। लक्षपूर्वक ऐका। तुम्ही तुमच्या वाढीमध्ये जितका जास्त हेतू आणाल तितकाच तुम्ही अर्थ आणि गती निर्माण कराल। राशीच्या लोकांमध्ये या आठवड्यात आशावादाची लाट येते, कारण गुरुच्या प्रभावामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये व्यापक वाढ होते। सोमवारची सुरुवात आशावादी मानसिकतेने करा। तुम्हाला शिकण्याच्या आणि साहसाच्या भरपूर संधी मिळतील। आठवड्याच्या मध्यात सांस्कृतिक किंवा शैक्षणिक कार्यांकडे लक्ष केंद्रित करा। कौशल्य वाढवण्याचा किंवा नवीन क्षेत्रांचा शोध घेण्याचा वेळ
गुरुवारच्या ताऱ्यांच्या खाली सामाजिक संवाद वाढतात, कारण शुक्र संवादात्मक उबदारपणा वाढतो, जो नेटवर्किंगसाठी परिपूर्ण आहे. प्रेम अनपेक्षित भेटींमधून येऊ शकते. मोकळे हृदय आणि मन राखा. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक विचारात घेण्यास पात्र आहेत. भविष्यातील आकांक्षांशी जुळणारी खात्री करण्यासाठी कोणत्याही वचनबद्धतेचे बारकाईने पुनरावलोकन करा. आरोग्याच्या दृष्टीने अधिक शारीरिक हालचाली एकत्रित केल्याने तुमचे कल्याण वाढेल आणि संपूर्ण आठवड्यात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होईल. शनिवारचे आकाशीय संरेखन प्रवास आणि अन्वेषणाला अनुकूल आहे. एक लहान सहल देखील उत्साहवर्धक अनुभव देऊ शकते. व्यावहारिक बाबींमध्ये स्थिर राहून तुमच्या आत्म्याला बळकटी देण्यास मदत करणारी उत्स्फूर्तता स्वीकारा. येणाऱ्या परिपूर्ण आठवड्यासाठी सांसारिक कार्ये आणि अंतर्गत विकास यांच्यात संतुलन शोधा. धनुराशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल, शुभ क्रमांक 7 असेल, शुभ दिवस शनिवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुमचे शारीरिक स्वास्थ्य जपा. मनावरचा ताण कमी करा. एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.